आंब्याचं लोणचं बनवणं म्हणजे त्याला खूप सारा अनुभव पाहिजे आणि नवीन माणसाला तर परफेक्ट आंब्याचं लोणचं बनवणं अजिबात शक्य नाही असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज आपण फक्त 15 मिनिटात आंबा मिरचीचं अगदी परफेक्ट असं लोणचं बनवून तयार केलेलं आहे। रेसिपी इतकी सोपी की अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवाल ना, तरीसुद्धा परफेक्ट असं लोणचं बनवून तयार होईल। तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो, तर आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आज आपण फक्त 15 मिनिटात अगदी जबरदस्त असं आंबा मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे बडीशोप, 2 चमचे काळी मोहरी, त्यासोबतच 1 चमचा जिरा, 1 चमचा धने आणि 1 चमचा मेथी घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। मसाले अगदी जास्त भाजायचे नाहीत, हलकेसे 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपले मसाले अगदी छानपैकी गरम झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता हे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारं तेल गरम करणार आहोत। तर या ठिकाणी मी 300 ml तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि तेल साईडला काढून घेऊया। तर या ठिकाणी मी भाजून ठेवलेले सर्व मसाले आता थंड झालेले आहेत। तर हे मसाले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। आता हे मसाले आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहेत, अगदी बारीक असं आपल्याला दळायचं नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी छानपैकी जाडसर असं मी याला दळून घेतलेलं आहे। तर आता हे तयार झालेले मसाले आपण बाजूला ठेवूया आणि लोणच्यासाठी कैरी आपण कापून घेऊया। तर या ठिकाणी मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे। आता कैरीच्या आपल्याला जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। कैरीला अगदी बारीक कापायचं नाही, तर त्याला आपल्याला चॉपरमध्ये चॉप करायचं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी जाडसर अशा फोडी करून घेतल्या आहे। त्याबरोबरच मी या ठिकाणी 200 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। मिरची आपल्याला कमी तिखट असलेली घ्यायची आहे। तर साधारणतः ही जाड मिरची असते ना, तर ती कमी तिखट असते, तर तीच आपल्याला लोणच्यासाठी वापरायची आहे। तर मिरचीचे सुद्धा आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण ही आपण चॉपरमध्येच याला बारीक करणार आहोत। तर या ठिकाणी मी मिक्सरचं चॉपर असलेलं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपर वापरू शकता, माझ्याकडे चॉपर नाही तर मी हे मिक्सरचं चॉपर असलेलं भांडं वापरत आहे। तर यामध्ये आता आपल्याला कैरी घालायची आहे आणि कैरीचे अगदी जाडसर असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कैरीला अगदी जाडसर असं चॉप करून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे मिरचीसुद्धा आपल्याला जाडसर अशी चॉप करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात मी मिरची घेतलेली आहे, त्यासोबतच आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। तर या ठिकाणी मिरचीसुद्धा आपल्याला जाडसर अशी चॉप करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली कैरी आणि मिरची दोन्हीही लोणच्यासाठी रेडी झालेली आहे। तर आता एका बाउलमध्ये आपण चॉप केलेली कैरी आणि चॉप केलेल्या मिरच्या काढून घेणार आहोत। त्यासोबतच तयार केलेला मसाला आपल्याला घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे हळद, 2 ते 2.5 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यासोबतच 4 चमचे मीठ आणि अर्धा चमचा हिंग घालायचं आहे। मीठ आपल्याला लोणच्यामध्ये थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं असतं, कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे लोणचं हे जास्त टिकण्यासाठी मदत होते। मसाले घातल्यानंतर जे तेल आपण तापवून ठेवलेलं होतं ते कोमट झाल्यावर आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे। अगदी गरम असं तेल घालायचं नाही, तर तेल हे कोमट झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे। जेव्हा आपण कोमट तेल लोणच्यामध्ये घालतो त्यावेळेस मसाले अगदी छानपैकी फुलून येतात आणि आपल्या लोणच्याला अगदी छानसा रंग यायला मदत मिळते। तर या ठिकाणी तेल मी लोणच्यामध्ये घातलेलं आहे। आता सर्व मसाले आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मंडळी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी कुठल्याही प्रकारचा जास्त तामझाम न करता 15 ते 20 मिनिटात अगदी जबरदस्त असं आंबा मिरचीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे। हे लोणचं बनण्यासाठी खूप काळ वाट पाहावी लागत नाही, तर 3 ते 4 तासात हे लोणचं अगदी खाण्यासाठी रेडी होतं आणि चवीचं तर काय विचारायलाच नको।
तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही इन्स्टंट तयार होणारी लोणच्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.